महाराष्ट्र के 6 सांसद एकनाथ शिंदे की शिवसेना में शामिल हो गए। यवतमाल के वाशिम लोकसभा क्षेत्र से सांसद संजय देशमुख भी पार्टी में शामिल हुए। यूसीएन से बात करते हुए संजय देशमुख ने कहा कि वह क्षेत्र के विकास के लिए शिंदे की शिवसेना में शामिल हुए हैं। उन्होंने बताया कि उन्होंने यह फैसला विकास कार्यों के लिए फंड और राज्य सरकार से मदद पाने के मकसद से किया। पासून चर्चा होती की खासदार संजय देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। शेवटी काल शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आज खासदार देशमुख आपल्यासोबत आहे। आपण जाणून घेऊया कशा पद्धतीनं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नेमकं काय कारण होतं। भाऊ मला सांगा की कशा पद्धतीनं आपण प्रवेश केला, नेमकं मतदारसंघात वातावरण काय आणि या बाबतीत तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही 6 खासदार एका ठिकाणी बसलो आणि 6 खासदारांनी आम्ही सामूहिकरित्या निर्णय घेतला आणि 6 खासदाराचं म्हणणं होतं की आपण आता मुख्यधारामध्ये सामील झालो पाहिजे। विकासाचं काम जर आपल्याला करायचं असेल तर सत्तेशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही, कारण जनता प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर फक्त आमचं हे काम करा, आमचं ते काम करा, विकासात्मक कामं करा, आणि ते होत नसल्यामुळं जनतेमध्ये सुद्धा नैराश्याचं वातावरण निर्माण झालं होतं। आणि खऱ्या अर्थानं मी आणि आमचे सर्व सहकारी जेव्हा आम्ही बसलो, सर्वांचा सामूहिकरित्या निर्णय झाला आणि आम्ही या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे काम करण्यात अतिशय चाणाक्ष आहेत, सातत्यानं ते काम करतात, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देतात, म्हणून आम्ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। भाऊ कुठंतरी विरोधक बोलल्या जात आहे, काही आरोप करत आहे, तर नेमकं यांना कशा पद्धतीनं आपण प्रत्युत्तर देतो? नाही, आता कसं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प आहे। वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प हा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं। 2 वर्ष सातत्यानं मिटिंगा घेतल्या, सातत्यानं पैसे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जसं पाहिजे तसं यश आम्हाला मिळालं नाही। आता आपण सत्तेत गेल्यामुळं निश्चितपणे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प मोठ्या गतीनं आपण या ठिकाणी काम करू आणि त्याच्यामध्ये आपण वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प पूर्ण करू। दुसरं आपलं शकुंतला एक्सप्रेस आहे, ती ब्रॉडगेज करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वेचे पैसे त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद करायला लावली। आता ते शकुंतलासुद्धा ब्रॉडगेज करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये आहे। पीक विमा, आपला साधा पीक विमा आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही, त्याच्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या या नात्यानं प्रयत्न केले, परंतु यश मिळालं नाही। परंतु मी निश्चित सांगतो की शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, सर्वसामान्य जनतेचे जेही प्रश्न असतील ते आता या सत्तेच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार। नक्कीच आपल्यासोबत खासदार संजय देशमुख होते, ते विकासासाठी शिवसेनेत गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। उल्हास निनावे, यूसीएन न्यूज, यवतमाळ।